प्रश्न 5 रेषा एबी समांतर रेषा सीडी समांतर रेषा ईएफ. तर या 3 रेषा समांतर दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? एबी, सीडी आणि ईएफ. आता क्यूपी ही त्यांची छेदिका आहे. समजा इथे वरती म्हटलं क्यूपी ही या तिन्ही रेषांची छेदिका आहे. जर वाय ला झेड यांचं जर गुणोत्तर बघितलं आपण वाय ला झेड, तर ते किती आहे? 3:7 आहे. तर एक्सची किंमत काय करायची? आपण शोधायची. आता एक्सची किंमत शोधत असताना वाय ला झेडचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? तर वाय ला झेडचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:7. तर एक्सची जी किंमत आहे ती शोधून काढायची. आता एक्सची किंमत शोधत असताना आपण काय करणार? जे दिलेलं आहे तिथून सुरुवात करूया. उत्तरामध्ये कोन वाय, आता इथं हे वाय आणि झेड आपण कोन म्हणूया. कोन वाय ला झेडचं गुणोत्तर, उत्तराला सुरुवात करतोय आपण. वाय ला झेडचं गुणोत्तर किती आहे? 3:7. आता याचा अर्थ काय? तर वाय जर 3 असेल तर झेड 7, किंवा समजा याला 5 ने गुणलं, 3 ला कितीने गुणलं? 5 ने, तर 3 किती येणार? 15. म्हणजे वाय किती अंश असणार? 15. तसंच इकडे पण 5 ने गुणायचं, म्हणजे किती येणार? 35. किंवा वाय जर समजा 3 गुणिले 10, 10 ने गुणलं दोघांना, 3 10 30, वाय किती असणार? 30 आणि झेड किती असणार? 7 10 70. तर याला म्हणायचं गुणोत्तर. मग आता हे कसं लिहायचं बघा. मग कितीने गुणणार आपण? 2 ने, 5 ने. तर असं कुठलंही न घेता आपण काय करूया? एक्स घेऊया. म्हणजे कोन वाय बरोबर किती असेल? 3x. आता एक्स हे नाव आहे तिथं, तर त्याच्याऐवजी आपण दुसरं घेऊया, 3m घेऊया. 3m किंवा एबीसीडी मधलं वापरलं तरी चालेल. वाय बरोबर 3m, तसंच झेड बरोबर किती असणार आहे? 7m. एमच्या पटीत असतील म्हणून ते, जसं मी मगाशी सांगितलं, 10च्या पटीत असले तर 30 आणि 70, पण आपल्याला नेमकी पट त्याची माहित नाहीये, त्यामुळे यम घेऊया. यम ही पट, अवतर कंसातल्या यम ही पट आहे त्या पटीत, यमच्या पटीत. म्हणजे वाय बरोबर 3m, झेड बरोबर 7m. आता हे शोधल्यानंतर आपण आता त्याच्यानंतर पुढे बघणार आहोत. यम आणि पहिला काय शोधलं आपण? वाय आणि झेड. तर आता आपल्याला प्रश्नामध्ये हे दिलेलं आहे, रेषा एबी कुणाला समांतर आहे? रेषा एबी समांतर रेषा सीडी समांतर रेषा ईएफ. तर हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे काय म्हणायचं? पक्ष. हे तिन्ही रेषा समांतर आहेत हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता क्यूपी छेदिका घेतल्यास, किंवा क्यूपी छेदिका आहे हे एक लिहूया, नाही लिहिलं तरी चालेल उत्तरामध्ये. तर बघा इथे हा जो कोन एक्स आहे, हा इथे असा, मध्ये दुसरी रेषा इथे एक्स आहे, आणि शेवटी इथे कोण आहे? झेड. तर बघा यांचा आकार हा असा झेड शेप मध्ये आहे साधारण. तर एक्स आणि झेड कसले झाले? रेषेच्या आतमध्ये असल्यामुळे वितक्रम कोण आहेत? एकतर असे तिरके आहेत त्यामुळे वितक्रम कोण, आणि आतल्या बाजूत आहेत त्यामुळे आंतरवितक्रम कोण. त्यामुळे कोन एक्स बरोबर कोन झेड, तर यांना काय म्हणायचं? आंतरवितक्रम कोन. आंतरवितक्रम कोन. रेषा समांतर असतील तर आंतरवितक्रम कोन काय असतात? एकरूप असतात. म्हणून जर झेड बरोबर 7m असेल तर एक्स सुद्धा किती येणार आहे? 7m. कारण झेड किती आहे? 7m. वरती आपण लिहिलंय झेड बरोबर किती आहे? 7m. त्यामुळे एक्स पण किती असणार? 7m. आता त्यानंतर काय मिळालं आपल्याला? कोन एक्स किती मिळाला? 7m मिळाला. आता इथे जर आपण बघितलं कोन एक्स आणि वाय, तर रेषा समांतर आहेत, आणि एक्स आणि वाय, तर हे आतल्या बाजूतले असे कोण आहेत, रेषेच्या आतमधले आणि बरोबर एकमेकांच्या समोर आहेत. तर हे वितक्रम नाही आहेत, कारण वितक्रम म्हणजे तिरके मगासारखे एक्स आणि झेड सारखे. पण एक्स आणि वाय हे एकाच बाजूला आहेत आणि आतील बाजूस आहेत, त्यामुळे आंतरकोन म्हणजे आता पुढे बघा, कोन एक्स अधिक कोन वाय बरोबर 180. कसले कोण आहेत ते? तर आंतरकोन. आंतरकोन. जर रेषा समांतर असतील तर अंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग आता त्यातलं एक्स किती आहे? तर 7m अधिक वाय किती आहे? तर इथे घेतलं आपण 3m बरोबर 180 अंश. मग आता 7m अधिक 3m, 7 आणि 3 किती येणार? 10m बरोबर 180 अंश. मग आता गुणिले 10 काय होणार? इकडे येऊन भागिले होणार, म्हणजे m बरोबर 180 भागिले 10, म्हणजे m बरोबर किती येणार? तर m बरोबर येणार, शून्याला शून्य गेले 18 अंश. m बरोबर किती येणार? 18 अंश येणार. मग आता कोण m जर त्यातली m ची पट 18 पट, m म्हणजे पट इथं मांडलं होतं आपण, तर 18च्या पटीत ते असणार आहे. त्यामुळे m बरोबर किती आला? 18 अंश. म्हणून आता आपल्याला कुठला कोन शोधायचा आहे? कोन एक्स बरोबर, कोन एक्स किती होता इथं? हवं तर त्याला क्रमांक 1 द्या,
की जो महत्वाचा आहे. 1 वरून कोण एक्स बरोबर किती आहे 7m. तर इथे लिहूया आपण कोण एक्स बरोबर 7m म्हणजे 7 गुणिले m ची किंमत किती आलेली आहे 18. 7 गुणिले 18. तर इथे करूया 18 गुणिले 7. 7 8 56, 6 8 5, 7 1 7, 7 आणि 5 12. म्हणजे किती येणार आहे ते 126 अंश. आणि तेच तर आपल्याला शोधायचं होतं, म्हणून कोण एक्स बरोबर किती येणार आहे 126 अंश. तर अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर शोधायचं आहे गुणोत्तरामध्ये दिलेलं. आता प्रश्न 5 झाला. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 6 बघूया. प्रश्न 6 आकृतीमध्ये जर रेषा पी समांतर रेषा आर, रेषा पी ही त्यांची छेदिका असेल ए बरोबर 80 अंश, तर एफ व जी या कोणांची मापे काढायचे. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काढू शकता, म्हणजे स्टेप्स थोड्याफार वेगळ्या असू शकतात. तर रेषा पी समांतर रेषा आर, तर हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणून आपण पक्ष म्हणूया. आता क्यू ही छेदिका आहे. हे वाक्य शक्यतो लिहा, क्यू ही छेदिका आहे. आता त्याच्यानंतर कुठला कोण दिलेला आपल्याला ए किती अंश आहे 80 अंश. हा तर आपल्याला हा जी त्याच्यावरून मिळू शकतो. हा ए बघा रेषेच्या वरच्या बाजूस आहे आणि उजव्या बाजूला, तसं जी हा रेषेच्या खाली आहे आणि डाव्या बाजूला आहे. म्हणजे दोघांची जी जागा आहे ती बरोबर एकमेकांच्या विरुद्ध आहे. तर अशा प्रकारे म्हणजे वेगळ्या जागी असणाऱ्या कोणाला बरोबर एकमेकांच्या विरुद्ध त्यांना म्हणायचं व्युत्क्रम कोण. आणि हे जे असतात ते आतले असतात त्यांना अंतरकोण म्हणतो, बाहेरच्या बाजूने त्यांना आपण काय म्हणतो बाह्य व्युत्क्रम कोण. म्हणजे कोण ए बरोबर कोण जी, तर याला म्हणायचं बाह्य व्युत्क्रम कोण. कसले कोण आहेत ते बाह्य व्युत्क्रम कोण. मग त्यातला ए बरोबर जी आहे, ए किती दिलाय प्रश्नामध्ये आपल्याला 80, तर जी पण किती असणार आहे कोण जी बरोबर 80 अंश. कारण काय त्याचं प्रश्नामध्ये कोण ए जो आहे तो सुद्धा दिलेला आहे आपल्याला 80. ए 80 असेल तर जी पण किती येणार 80. आता कोण जी अधिक कोण एफ, तर इथे बघा एफ आणि जी, इथे असं एफ आहे इथे जी आहे. एफ आणि जी, एफ आणि जी हे कसले कोण आहेत रेषीय जोडीतील कोण, कारण त्यांच्यामुळे अशी रेष तयार होते आणि त्या दोन कोणांचा आकार कसा आहे कोण मापकासारखा आहे. ओके, तर त्यामुळे ते कसले झाले कोण मापकासारखा आकार असल्यामुळे रेषीय जोडीतील कोण, त्यांची बेरीज किती येणार 180 अंश. तिथं कारण लिहूया रेषीय जोडीतील कोण. तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहा रेषीय जोडीतील कोण. आता त्यातला जी किती आलाय तर 80 अंश, त्याची किंमत ठेवली आणि मग त्याच्यावरनं एफ शोधूया 180 अंश. मग हा 80 असेल तर इकडे येऊन काय होईल वजा होईल, म्हणजे कोण एफ बरोबर 180 वजा 80, अधिकचे काय झाले वजा, म्हणजे कोण एफ बरोबर किती अंश 100 अंश. 80 अधिकचे इकडे येऊन 180 इकडे काय झाले वजा, म्हणजे कोण एफ बरोबर किती आला 100 अंश. एफ 100 आणि जी 80. हवं तर ही दोन उत्तर परत एकदा खाली द्या. प्रश्न क्रमांक 6 झालाय. आता आपण 7 बघूया प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये आकृतीमध्ये जर रेषा AB समांतर CF आणि रेषा BC समांतर रेषा ED, तर सिद्ध करा कोण ABC एकरूप कोण FDE. तर हे दोन कोण एकरूप दाखवायचे. पहिल्यांदा इथून सुरुवात करूया. रेषा AB समांतर रेषा CF, तर हा येणार पक्ष. AB कोणाला समांतर येणार CF ला, आणि BC ही छेदिका आहे. BC ही छेदिका आहे. तर BC त्याची छेदिका घेतली तर बघा हे कोण AB कोणाला समांतर आहे रेषा AB CF ला इकडे समांतर आहे. त्यामुळे असे कोण घेऊ शकतो आपण. तर इथला कोण आहे ABC, म्हणजे हा कोण ABC. ओके, इथला कोण घेतला आपण ABC हा, आणि दुसरा BCD म्हणजे हा बरोबर कोण BCD. तर याचा आकार झेड सारखा असा येतोय, त्यामुळे हे कसले कोण झाले तर व्युत्क्रम कोण, आणि आतल्या बाजूचा आहेत त्यामुळे आंतरव्युत्क्रम कोण. किंवा थोडक्यात असं आपण लिहूया ABC एकरूप BCD व्युत्क्रम कोण. तुम्ही आंतरव्युत्क्रम कोण असं सुद्धा लिहू शकता. तर हे व्युत्क्रम कोण आहेत याला क्रमांक 1 दिले, कारण देणं सुद्धा गरजेचं आहे कसल्या प्रकारचे कोण आहेत व्युत्क्रम कोण. तर दुसरं दिलंय आपल्याला रेषा BC
समांतर रेषा ईडी, रेषा ईडी. तर आता सीडी ही छेदिका घेतल्यास, सीडी ही छेदिका घेतल्यास कुठली छेदिका घ्यायची? सीडी. आता सीडी छेदिका घेतल्यानंतर बघा कुठले कुठले कोण घेतोय. हा घेतोय मी पहिल्यांदा इथला, म्हणजे कोण बी सी डी, कोण बी सी डी एकरूप, बी सी डी एकरूप त्याच्या खाली बरोबर इथं आहे हा ईडीएफ, कोण ई डी एफ. आता हे बघा हा बरोबर रेषेच्या खाली आहे, डाव्या बाजूला आहे. तसंच हा सुद्धा रेषेच्या खाली आहे, डाव्या बाजूला इकडं. म्हणजे दोघांची पोझिशन किंवा जागा काय आहे? एक ठिकाणी, एकसारख्या ठिकाणी आहे. एक ठिकाणी नव्हे, एकसारख्या ठिकाणी आहे. म्हणजे अशा कोणाला आपण काय म्हणतो? संगत कोण. कसले कोण? संगत कोण. तर याला क्रमांक 2 देऊया, बी सी डी एकरूप ई डी एफ. मग आता हे झाल्यानंतर आपण 1 व 2 वरून असं लिहूया, 1 व 2 वरून. तर ए बी सी कुणाला समान आहे? एकरूप आहे बीसीडी ला, आणि तोच बीसीडी कुणाला एकरूप आहे? ईडीएफ ला. म्हणजे उदाहरणार्थ धरूया, समजा ए बी सी 80 अंश आहे, तर बीसीडी त्याला एकरूप, म्हणजे तो पण किती असणार? 80. म्हणजे बीसीडी किती आला समजा उदाहरणार्थ, तर हा 80 झाला, तर हा पण किती येणार? 80. आणि तो ह्याला एकरूप आहे, म्हणजे ईडीएफ सुद्धा किती येणार? 80. म्हणजे थोडक्यात ईडीएफ सुद्धा 80 झाला आणि एबीसी सुद्धा काय झाला? 80 झाला. असं कुठलंही माप घेऊ शकता तुम्ही समजण्यासाठी. तर ते काय लिहायची गरज नाही 80 अंश वगैरे असं. ए बी सी एकरूप ईडी एफ. पहिला दुसऱ्याला एकरूप, दुसरा तिसऱ्याला एकरूप असेल, तर दोन्ही कोण काय होणार? हे पहिला आणि तिसरा एकरूप, म्हणजे कोण ए बी सी एकरूप कोण ईडी एफ. 1 व 2 वरून कोण ए बी सी एकरूप कोण ईडी एफ असं. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? ईडीएफ प्रश्नामध्ये असं आहे, कोण ए बी सी एकरूप. तर तुम्ही नाव एफ पासून स्टार्ट करू शकता, मध्ये डीच येणार आहे, एफ डी ई. तर प्रश्नात आहे त्याप्रमाणे सुद्धा नाव चालेल, एफ डी ई. इथे घेताना सुद्धा ईडीएफ च्या ऐवजी एफ डी ई घ्या, कारण मेन त्या कोणाचं नाव आहे डी. मग तुम्ही एफ पासून सुरुवात करा किंवा ई पासून. तर जे उत्तर आहे ते आपल्याला मिळून जाईल अशा पद्धतीनं. आता प्रश्न क्रमांक शेवटचा 8 तो बघूया. प्रश्न 8, आकृतीमध्ये रेषा एबी समांतर रेषा सीडी. ही जी रेषा एबी आहे ती सीडी ला काय आहे? समांतर आहे. व रेषा पीएस ही त्यांची छेदिका आहे. किरण क्यू एक्स, क्यू वाय आणि आर एक्स आणि किरण आर वाय हे कोण दुभाजक आहेत? तर जो चौकोन आहे क्यू एक्स आर वाय हा आयत आहे हे दाखवायचं आहे. हा जो आतला चौकोन तयार होतो हा भाग चुकून आला, क्यू एक्स आर वाय. तर हा जो चौकोन आहे तो आयत दाखवायचा आहे. आयत म्हणजे त्यातला प्रत्येक कोण आपल्याला 90 अंश दाखवायचा. मग आता जे दिलंय तिथून सुरुवात करूया. काय दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये? किरण, आणि आकृतीमधून सुद्धा आपल्याला कळतंय किरण क्यू एक्स व किरण क्यू एक्स व किरण क्यू वाय हे कोण बघा. क्यू एक्स कुणाचा कोण दुभाजक आहे? ए क्यू आर. कोण ए क्यू आर चा दुभाजक आहे. त्याचे 2 समान भाग करतोय तो, दुभाजक आहे, दुभाजक आहे, दुभाजक व आहे. नंतर लिहूया कोण क्यू एक्स कुणाचा आहे? ए क्यू आर चा. आणि दुसरं क्यू एक्स क्यू आय कोणाचा आहे? तर बी क्यू आर चा. व कोण बी क्यू आर चा दुभाजक आहे. काय आहे तो? दुभाजक आहे. अनुक्रमे असं म्हटलं तरी चालते, कंसातल्या अनुक्रमे. अनुक्रमे याचा अर्थ काय? क्यू एक्स कोणाचा आहे? कोण ए क्यू आर चा. आणि क्यू आय कोणाचा आहे? बी क्यू आर चा दुभाजक आहे. आता दुभाजक म्हणजे काय? तर बघा इथे दुभाजक म्हणजे त्याचे 2 समान भाग करतो, तसंच इकडचे 2 समान भाग करतो. तर असे हे काय करतो? निम्मे भाग करतो. याचे 2 निम्मे भाग आणि याचेही 2 निम्मे निम्मे भाग करतो. आता दुभाजक आहे त्याचा उपयोग कसा करणार आहे बघा आपण. म्हणून कोण पहिल्यांदा असं लिहिणार आहे, ते आकृतीमध्ये पण मी सांगणार आहे तुम्हाला कशा प्रकारे येतं ते. आधी लिहूया. कोण हा जो आहे क्यू, तर असं लिहूया आपण, कोण ए क्यू आर. आकृतीमध्ये बघा कोण ए क्यू आर हा जो कोण आहे, कोण ए क्यू आर हा दुप्पट आहे कुणाच्या? कोण एक्स क्यू आरच्या. गुणिले 2 लिहिलंय इथे, गुणिले चिन्ह लिहिलं, दुप्पट आहे. तसंच दुसरा जो कोण आहे बी क्यू आर, कोण बी क्यू आर, तर 2
गुणिले वाय क्यू आर, कोन वाय क्यू आर. आता इथे आकृतीमध्ये बघा, हा पूर्ण ए क्यू आर हा मोठा कोन. ओके, तर याचा हा दुभाजक आहे, त्यामुळे हा निम्मा जो भाग आहे आणि हा मोठा भाग, तर हा मोठा भाग म्हणजे मोठा कोन पूर्ण ए क्यू आर हा ह्या निम्म्या भागाच्या काय असणार आहे, दुप्पट असणार आहे. तसंच इकडं सुद्धा बघितलं आपण, मोठा कोन आहे बी क्यू आर, तर हा इथल्या आतल्या म्हणजे वाय क्यू आर हा जो निम्मा भाग आहे याच्या दुप्पट असणार, तेच इथे लिहिले दुप्पट आहे म्हणून. तर हे लिहिल्यानंतर आपण काय करूया, इथे याला दोन्हीला एकत्र क्रमांक 1 द्या. आता दोन्हीला क्रमांक 1 दिल्यानंतर या दोन्ही कोणांची बेरीज करूया, म्हणजे कुठल्या कुठल्या, एक व ह्या दोन्हींची बेरीज करूया आणि इकडे सुद्धा ह्या दोन्हींची बेरीज करूया. म्हणजे ए क्यू आर अधिक बी क्यू आर बरोबर 2 गुणिले असं लिहूया, आहे 2 एक्स क्यू आर अधिक 2 वाय क्यू आर. ओके, आता ए क्यू आर आणि बी क्यू आर हे कसले कोण आहेत बघा आकृतीमध्ये. ए क्यू आर हा ए क्यू आर म्हणजे हा कोण, दुसरा कुठला आहे इकडचा हा ए क्यू आर आणि इकडचा बी क्यू आर. तर हे दोन्ही मिळून काय होतं, कोन मापकासारखा आकार तयार होतोय, म्हणजे आणि रेष तयार होते, म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. 2 कोन एक्स क्यू आर अधिक 2 वाय क्यू आर. हे येणार, इथे लिहायचं थोडक्यात रेषीय जोडीतील कोन. तुम्ही पूर्ण वाक्य लिहा, रेषीय जोडीतील कोन. आता दोन्हीकडे काय करायचं पुढच्या स्टेपमध्ये, आता मी इथेच लिहितो, तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये वाक्य लिहायचं दोन्ही बाजूस 2 ने भागून. दोन्हीकडे कितीने भागायचं, 2 ने भागायचं, असं वाक्य लिहायचं दोन्ही बाजूस 2 ने भागून आणि पुढची स्टेप अशी लिहायची. आता 2 ने भागल्यानंतर काय होणार, 180 ला कितीने भागला आपण, 2 ने, तर 90 येणार. आणि इथे 2 ला 2 कॅन्सल होईल, इथं सुद्धा 2 ला 2 कॅन्सल होईल आणि काय येईल, कोन एक्स क्यू आर अधिक कोन वाय क्यू आर. मग आता असं लिहूया आपण, एक्स क्यू आर आणि वाय क्यू आर यांची जर आपण बेरीज केली, म्हणजे कुठले कुठले कोण, हा कोण एक्स क्यू, इथला बघा एक्स क्यू आर हा अर्धा भाग आणि वाय क्यू आर इकडचा भाग हा अर्धा आणि हा अर्धा मिळून हा कोण तयार होतो. जरा डार्क करतो म्हणजे लक्षात येईल, हा कोण. हा कोण कुठला आहे, एक्स क्यू वाय टोटल. तर ह्या दोन्हींची बेरीज केली तर ती किती येते, कुठला कोण तयार होतो, एक्स क्यू वाय बरोबर 90 अंश. म्हणजे थोडक्यात जो चौकोन आयत दाखवायचा आहे त्यातला एक कोण इथे किती आला, 90 अंश. त्याचप्रमाणे इकडचा पुढचा सुद्धा किती असणार आहे, 90 अंश असणार आहे. म्हणजे असं लिहूया, त्याचप्रमाणे पुढचा कोण कुठला, एक्स आर वाय. दुसऱ्याच्या स्टेप्स लिहित बसायचं नाही, डायरेक्ट त्याचप्रमाणे म्हणायचं, एक्स आर वाय बरोबर 90 अंश. याला 2 म्हटलं आणि हे जे आले त्याला 3 म्हटलं. तर हे दोन्ही पण 90 आले. म्हणजे समोरासमोरचे कोण आपण किती दाखवले, हा 90 दाखवला, त्याचप्रमाणे समोरचा पण किती असणार आहे, 90 असणार आहे. तर त्यातला एक पार्ट झाला आपण 90 दाखवला, तर ह्यातला एक दाखवूया इकडचा, त्यामुळे इकडचा पण किती असेल, 90 असेल. आता आपण हे एकदा लिहूया, किरण पुढचा भाग, किरण क्यू वाय आकृतीने परत काढले, जेणेकरून आधीच्या आकृतीमध्ये आपण 90 अंश दाखवले, त्याच्यात बरंच एक्सप्लेनेशन आपण लिहिलंय म्हणून आकृती परत काढली, तुम्हाला परत काढायची गरज नाही. किरण क्यू वाय व हा खाली जो किरण आहे आर वाय, किरण आर वाय हे कोण हा कुठला आहे बघा, बी क्यू आर, कोण बी क्यू आर, कोण बी क्यू आर व हा आर वाय कोणाचा आहे, क्यू आर डी चे, सॉरी क्यू आर डी चे दुभाजक आहे, दुभाजक आहेत. मग आता हे जर का दुभाजक असतील तर बघा, हा जो अर्धा भाग आहे इथला तो म्हणजे कुठला, वाय क्यू आर, म्हणून कोण वाय क्यू आर अधिक इथला जो कोण आहे, हो सॉरी वाय क्यू आर हा पूर्ण मोठ्या कोणाच्या काय असणार आहे, निम्मा असणार आहे, बी क्यू आरच्या 1/2 कोण बी क्यू आर. तसंच इथला खालचा कोण म्हणजे कुठला, वाय
आर क्यू वाय आर क्यू हा सुद्धा निम्मा असणार आहे कुठला मोठा कोण क्यू आर डी कोण क्यू आर डीच्या निम्मा असणार. आता निम्मा असल्यानंतर आपण या दोन्हींची इकडे जर बेरीज केली ह्या दोन्हींची इकडे तर इकडे पण बेरीज करावी लागणार. मग एक याला काहीतरी क्रमांक देऊन बेरीज केली तरी चालेल. आता कोण वाय क्यू आर अधिक कोण वाय आर क्यू आता दोघांमध्ये पण 1/2 आहे तर ते आधीच बाजूला काढूया सामायिक. मग हे दोन कुठले आहेत तर दोघांमधला 1/2 सामायिक काढला म्हणजे आतले कोण कुठले बेरीज करताना बी क्यू आर अधिक क्यू आर डी कारण बेरीज करून परत 1/2 सामायिक काढावं लागेल त्याच्यापेक्षा आधीच काढा. मग आता पुढे कोण वाय क्यू आर अधिक कोण वाय आर क्यू बरोबर याच्यातून 1/2 काय केलं आपण सामायिक काढलेलेच आहेत. आता हे दोन बघा कोण क्यू आर डी बी क्यू आर हा पहिला कोण बी क्यू आर आणि दुसरा क्यू आर डी म्हणजे असा बी क्यू आर आणि इकडचा क्यू आर डी. तर हे दोन कसले कोण आहेत रेषेच्या आतमध्ये आहेत आणि एकाच बाजूला आहेत. आपण असं म्हणूया हे कसले कोण आहेत आंतरकोण आहेत रेषेच्या आतमध्ये असल्यामुळे आंतरकोण आणि आंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. याला कारण काय द्यायचं सॉरी आंतरकोण कारण रेषा समांतर असतील आणि दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये ए बी समांतर सीडी दिलेला आहे त्यामुळे रेषा समांतर असतील तर आंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 म्हणजे थोडक्यात वाय क्यू आर अधिक वाय आर क्यू बरोबर 180च्या निम्मे किती येणार 90 येणार. आता आपण एक त्रिकोण घेऊया त्रिकोण क्यू वाय आर मध्ये म्हणजे आकृतीतला हा भाग घ्यायचा आपण आकृतीत दाखवण्याऐवजी सेपरेट दाखवतो क्यू वाय आर म्हणजे हा क्यू वाय आर हा कोण तर याच्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे वाय क्यू आर वाय आर क्यू आणि शेवटचा क्यू वाय आर बरोबर 180 अंश. त्यातल्या ह्या दोन्हींची बेरीज किती आली इथे 90 आली बरोबर. तर इथं किंमत टाकूया ती 90 अंश अधिक क्यू वाय आर बरोबर 180. मग हा अधिक 90 इकडे येऊन काय होईल वजा होईल आणि कोण क्यू वाय आर तर कोण क्यू वाय आर बरोबर किती येणार आहे कोण क्यू वाय आर बरोबर 180 मधून किती वजा करायचे 90 वजा करायचे त्यामुळे क्यू वाय आर बरोबर किती येणार 90 अंश. तर याला काहीतरी क्रमांक द्या तर 90 अंश. त्याचप्रमाणे हा क्यू वाय आर इकडचा कोण आपण किती दाखवला 90 त्याचप्रमाणे त्याच्या समोरचा कोण सुद्धा क्यू एक्स आर किती असणार आहे ह्याच सगळ्या स्टेप्स येणार यासारख्या. तर क्यू एक्स आर सुद्धा किती असणार आहे 90 अंश असणार आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये बघा आपण एक्स क्यू वाय 90 अंश दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये आता याला चौथा आणि पाचवा म्हणा तर प्रत्येक कोण आपण किती दाखवलाय 90 अंश दाखवलेला आहे. ओके हा सुद्धा 90 अंश. त्याचप्रमाणे दुसऱ्याची स्टेप लिहायची गरज नाही हा सुद्धा किती आलाय 90 अंश. तर म्हणून चौकोन जो आपल्याला दाखवायचा आहे की काय आहे तो आयत आहे तो दाखवायचा त्याचं नाव दिलंय आपल्याला प्रश्नामध्ये क्यू एक्स आर वाय मध्ये क्यू एक्स आर वाय मध्ये जर प्रत्येक प्रश्नामध्ये त्याच्यामध्ये बघितलं आपण तर प्रत्येक कोण आपण किती अंश दाखवलेला आहे 90 अंश दाखवलेला म्हणजे कुठले कुठले कोण तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण दाखवलं होतं सुरुवातीला एक्स क्यू वाय पहिला कोण एक्स क्यू वाय बरोबर दुसरा कोण एक्स आर वाय बरोबर तिसरा क्यू वाय आर आणि चौथा कोण इथं समोरला चौथा कोण त्याचं नाव आहे क्यू एक्स आर. तर प्रत्येक कोण आपण किती दाखवलेला आहे 90 अंश किंवा इथं याच्या समोर बरोबर 90 अंश ते मी फक्त खाली लिहिलं आहे बरोबर 90 अंश म्हणजे यातला प्रत्येक कोण किती अंश आलेला आहे 90 अंश आलेला आहे. तर तो क्यू एक्स आर त्याचा साधारण आकार असा होता तो चौकोनाचा क्यू इथे वाय होता वाय आर आणि एक्स
हा कोण 90° आलाय, हा कोण 90, हा 90 आणि हा 90. प्रत्येक कोण आपण 90° दाखवला म्हणून आपण काय म्हणणार, QXRY हा आयत आहे. ओके, तर त्याची अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहायचं की QXRY हा काय आहे, आयत आहे. इथे आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आहे तो पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रकरण जे आहे तर त्याच्यातले सराव सज्ज आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह बघूया. इथे 2 आपला पूर्ण होतोय. तसंच आपण घटक चाचणीची वगैरे पण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे चॅनलवर, सराव प्रश्नपत्रिका, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. थँक्यू.